सन्माननीय अध्यक्ष महोदय, 2026-27च्या अर्थसंकल्पावर लेखी द्या ना, लेखी घ्यायला सांगतो मी. अनुदानावर मागणी विभागाच्या करते सगळ्या वेळेस सूचना लेखी घ्या, मी मंत्र्यांना सांगतो ना घ्यायला. हो, तुम्ही लेखी द्या, मी मंत्र्यांना स्वीकारायला सांगतो. मी तालिकेवरून सांगतोय, तुमच्या लेखी सूचना द्या, मंत्र्यांना त्या स्वीकारायला सांगतो. अध्यक्ष एक महोदय, मिनिटात. 2026-27च्या अनुदानाच्या अर्थसंकल्पीय मागणीवर चर्चा करते वेळेस माझ्या मतदारसंघातल्या काही प्रमुख मागण्या आहेत, तेच मी सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासनाचा विषय आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक पद रिक्त आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागातील सुद्धा अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातला पहिला नाविन्यपूर्ण असा मी एक प्रयोग सुरू केलेला आहे माझ्या मतदारसंघात. मी सभागृहाला आवर्जून सांगू इच्छितो. अध्यक्ष महाराज, शिवाई लर्निंग ॲप सुरू केलेला आहे कोटाच्या धर्तीवर. अध्यक्ष महोदय, 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मी एक ॲप सुरू केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयावर शिक्षण, त्याच्या माध्यमातून चांगला रिझल्ट सुद्धा चांगला आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर माझ्या हातगाव विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदची 10वी पर्यंतची शाळा आहे, परंतु इमारत अतिशय मोडकळीस आलेली आहे, केव्हाही विद्यार्थ्यावर पडू शकते. अध्यक्ष महोदय, तिथे नवीन इमारत देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, वन विभागाचा विषय आहे. मी मागच्या वेळेस 3 वन उद्यान मंजूर करून घेतले, जवळजवळ 5-5 हजार रुपयाचे. अध्यक्ष महोदय, वन उद्यान जर प्रत्येक ठिकाणी असं जर आणखी 4 ते 5 ठिकाणी मला वन उद्यान पाहिजे आहे. मी आता वेळ कमी आहे, वन मंत्री महोदयांना मी पत्र देतो. अध्यक्ष महोदय, वैद्यकीय शिक्षण, अध्यक्ष महोदय, अतिशय माझ्या मतदारसंघात 2 उपजिल्हा रुग्णालय आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात. ठीक आहे अध्यक्ष महोदय, धन्यवाद. माननीय मंत्री वने.